जगावे असे की सिंहाची चाल असावी, जगावे असे की सिंहाची चाल असावी, आत आणि बाहेर मेंढरीची खाल नसावी, आत आणि बाहेर मेंढरीची खाल नसावी. मानवी जीवन जगत असताना जन्मताच कोणत्याही मानवी प्राण्याला म्हणजे बाळाला चांगले वाईट भले बुरे कुशल अकुशल कळत नसते, कारण त्याचे ज्ञान त्याला झालेले नसते. नंतर पुढे मानवी अवस्थेतून जाताना त्याच्या अवयवाची जशी वाढ होते तशीच त्याच्या मनमेंदूचीही वाढ होत असते. मग संस्कारातून, सहवासातून, बोलीभाषेतून आणि संगीतातून, मानवी संसर्गातून त्याला बरंच काही ज्ञान प्राप्त होत असते. पर्यावरणातून नैसर्गिक गोष्टी त्याला आपोआप कळायला लागतात. पुढे मनुष्य शिक्षण घेऊन ज्या विषयाची त्याला आवड असते तशा प्रकारचे तो प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षित बनतो. त्यातून काही शिक्षक, काही वकील, काही डॉक्टर, काही कलेक्टर, काही पायलट, काही न्यायाधीश, काही मुख्याधिकारी, काही शेतमजूर, काही शेतकरी, काही लेखक, काही पोलीस, काही नौदलात, काही सैनिक दलात, काही वायुदलात, अशा प्रकारे ते काम करीत असतात. संगीतकार, गीतकार, डान्सर बनतात. काही याही पलीकडे बघितले तर काही देशसेवक बनतात, काही समाजसेवक बनतात, राजकारणी, राज्यमंत्री, आमदार, खासदार, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, राष्ट्रपती आणि मंत्रालय, सचिवालय, न्यायालयाचे अधिकारी बनतात. काही साधू बनतात, काही संत बनतात, काही अंधभक्त बनतात, काही व्यभिचारी बनतात, तर काही अनाचारी बनतात, काही ज्ञानी बनतात, तर काही अज्ञानी बनतात. काही विज्ञाननिष्ठ, काही अज्ञानी, काही समतावादी, काही विषमतावादी, सदाचारी, कीर्तनकार, प्रबोधनकार, व्याख्याते, चित्रकार, मूर्तिकार, काही कलाकार बनतात. तर काही श्रीमंत, गरीब, काही बेईमानदार, काही बेईमानी, काही स्वाभिमानी, काही गर्विष्ठ, अहंकारी, द्वेषी, निर्दयी, प्रमादी, अप्रमादी, डाकू सुद्धा बनतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती मानवी समाजात तयार झालेल्या असतात. जसे संस्कार, जसं वातावरण, जशी जळणघळण, तशा नाना प्रकारच्या व्यक्ती आपल्याला समाजात पाहायला मिळतात. असंख्य कला गुणासोबत व अवगुणासोबत माणूस प्राणी आपले जीवन जगत असतो. हे सगळं पाहत असताना काही अपवाद वगळून माणूस प्राणी सर्व प्रकारचा म्हणजे सर्वच माणूस प्राणी हा मानवतावादी बनला का प्रश्न निर्माण होतो. त्याच्याकडे खरंच मानवतावाद आहे का, म्हणजे माणुसकी आहे का, प्रज्ञाशील करुणा मैत्री आहे का, तो समानतेवर आरूढ आहे का, तो परोपकारी आहे का. आणि अशा प्रकारचा जो कुणी माणूस असेल तर तो खरंच माणूस आहे असे मी मानते.